निवडणुकीची प्रभारी मी आहे नांदेडची. नांदेडचा माझा पूर्वीही चांगला संबंध आला आहे. इथे आम्ही लोकसभा, विधानसभा, मागच्या महानगरपालिका प्रचारात सहभागी झालो. पण पहिल्यांदा मी प्रभारी म्हणून प्रत्येक वॉर्डाचा त्यानिमित्ताने मला जरासा थोडा बहुत अभ्यास झालेला आहे आणि पूर्ण विश्वास आहे मला की नांदेड महानगरपालिकेमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा फहरवू आणि आमचा विजय होईल. इथे पूर्ण टीम स्ट्रॉंग आहे. स्वतः अशोकरावजी चव्हाण आहेत, ते एवढे अनुभवी आहेत. आमचे खासदार आहेत, आमची श्रीजयाजी आहेत आणि आमच्या पूर्ण टीम जी आहे भारतीय जनता पार्टीची तीसुद्धा अत्यंत कंबर कसून कामाला लागलेली आहे. थँक्यू. जाहीरनामा कसा वाटला ठाकरेचा मुंबई? मी दुसऱ्यांचे जाहीरनामे कशाला वाचेन? मी माझ्याच पक्षाचे जाहीरनामा वाचेन ना. दुसऱ्या पक्षाचे जाहीरनामे मी वाचावं आणि त्याच्यावर टिप्पणी करावी इतका वेळ मला नाही रिकामा. माझ्या पक्षाचा जाहीरनामा मस्त आहे आणि जो जाहीरनामा चांगला आहे म्हणूनच देशात म्हणजे देशामध्ये अनेक राज्यामध्ये आणि आत्ताच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अव्वल पक्ष भारतीय जनता पार्टी आहे आणि आमचा जाहीरनामा हा लोकांचा विश्वास आहे, संकल्पनामा आहे. तो आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, जिथे नारळ फोडून भूमिपूजन करतो ते लोकार्पणही करतो. हे लोकांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे शहर असू, गाव असू, खेडं असू, हे सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवरचा विश्वास वाढवत चाललेला आहे. ताई, तुम्ही नांदेडच्या प्रभारी आहेत, मात्र मित्रपक्षाच्या दादाजी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आव्हान तुम्हाला नांदेडमध्ये? हे लोकशाहीत आव्हान असायलाच पाहिजे आणि समोर कोणताच पक्ष नाही आहे अशी निवडणूक तर नसते. कोणी किती बलाढ्य पक्ष असो, समोर लढणारे लोक आहेत आणि निवडणुका आम्ही लढू. आम्ही आमच्या मेरिटवर निवडणुका लढू. त्यामुळे आमचं आव्हान हेच आहे की लोकांपर्यंत आमचा विकास पोहोचला पाहिजे. बावनकुळे साहेब असं म्हणले की मुंबईचा महापौर 51% मतदान घेऊन भाजपचाच होईल, मात्र मराठी होईल काही सांगितलं? हे भाजपचा महापौर व्हावा यासाठीच आम्ही निवडणुका लढतो ना. का भाजपचा महापौर नाही व्हावा याच्यासाठी लढतो? आम्ही भारतीय जनता पार्टी आहोत. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून विधानसभेत उतरतो तर भाजपचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून लढतो. आम्ही लोकसभेत उतरतो तर भाजपचा प्रधानमंत्री व्हावा म्हणून लढतो. आणि हे भाजपचा व्हावा नाही तर भारताच्या विषयी, राष्ट्राविषयी प्रेम असणारे, राष्ट्राच्या विकासाविषयी समर्पण असणारे लोक हे निवडून जावे, हे आमचा उद्देश आहे. त्यामुळे ज्याही महानगरपालिका आम्ही लढतोय तिथे आमचाच महापौर व्हावा असं आमचं म्हणणं आहे. आणि याबद्दल माझे मुंबई प्रदेश जो भाजपचा आहे त्याचे अध्यक्ष राहिलेले आशिषजी, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अमित साटम आणि बावनकुळे यांनी स्पष्टता दिलेली आहे. कुठलाही संभ्रम करण्याचं कारण नाही. तर ज्या पद्धतीनं भाजपाचे 65 नगरसेवक बिनविरोध निवडून आले त्याच्यावर मोठे आरोप होताना पाहिजे, मनसे सुद्धा तक्रार करून. आता आरोप जरी झाले तरी ते बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि लोकशाहीमध्ये ते निवडून आलेले आहेत. तर सगळ्या पद्धती न्यायिक पद्धतीने निवडून आलेले आहेत. लोकांना तिथे त्यांना विरोध करावा असं वाटलं नसेल तर ह्याच्यामध्ये काही गैर नाही. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.